तर मागच्या पाठामध्ये नाही का मी तर काम सोडलंच होतं बरं का हॉटेलचं, आणि मी तेवढंच नाही का आपल्या देवींचं दर्शन घ्यायला आलो होतो बरं का. मग मी मस्त आलो देवींचं दर्शन घ्यायला, पण जाता जाता नाही का हे बघा आपल्या दीदींसाठी मस्त कानातले होते बरं का. म्हणलं आता घ्यायला माझ्याकडे पैसे तर नव्हते, पण एखादा चोरून घेऊ काय. नाही म्हणलं यार पहिले नाही का दर्शन वगैरे करून येतो आणि नंतर चोरू म्हणलं. आणि खरी जर गोष्ट म्हणले ना तर माझे दोन्ही चपला तुटल्या होत्या बरं का. मी त्याच्यामुळे देवींचं दर्शन करायला चाललो होतो, आणि गर्दी तर एवढी होती ना असं वाटत होतं की पुढे नाही का जिलेबी खायला भेटणार आहे. आणि हा मला सांगा बरं का कोणासोबत तुम्ही देवींचं दर्शन वगैरे करायला आले आज, ते पण आपल्या कर्णपुराच्या जत्रेमध्ये. आता मला नाही का चप्पल वगैरे बघायची होती, पण नाही का इथं जास्त म्हणून लेडीजचे सामान होते बा. म्हणलं आता मावशीच्या घरी जातो आणि डायरेक्ट दीदींनाच घेऊन येतो नाही का. आणि तेवढंच माझा मित्र भेटला बरं का. मित्र काय म्हणतोय, अरे तू किती खडूस आहे, फोन सगळं उचलीत नाही, मोठा माणूस झाला म्हणे. म्हणलं आता तुला काय सांगू भावा, मै दोन्ही चपल तुटले तेवढी अवकात मै लायकी बघून घे म्हणलं आता सध्याच्या घडीला कशी आहे. मला घालायला कपडे चपल वगैरे काहीच नाही. आता तुम्ही माणसाने एवढे पैसे कमी गेले कुठं. आणि आता तसं जर सांगितलं ना तर ते पैसे नाही का मी तुम्हाला मोठ्या ब्लॉग मध्ये सांगणार आहे, ते आपल्याला द्यायचे कुठं, घेतले होते किती आणि किती कर्ज आहे कसं काय आहे समजा काही माझी ख्वाहिश वगैरे मारून मी घरच्यांसाठी करू लागलोय. तर मला असं मान्य आहे की देवींचं मला आशीर्वाद नक्कीच लागणार, आणि मी पुढच्या वर्षी फॅमिली सगळं घेऊन येईन. मला ते आशीर्वाद द्या आई, माझा फक्त एवढाच म्हणणं आहे. आणि मला वाटलं नाही का 200 रुपयाची चप्पल भेटन, पण यार खरं म्हणलं 100 रुपयाची चप्पल होती बरं का. आता मी चप्पल घेतली ना तोपर्यंत आपल्याला फटाफट फॉलो करून घ्या, आणि युट्यूबला मी मोठा ब्लॉग टाकणार आहे.